अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सज्जन हो, श्री गुरुचरित्रामध्ये 30, 31 आणि 32वा अध्याय याचं थोडं आगळं वेगळं महत्त्व आहे. ह्या 3 अध्यायामध्ये मिळून एकच एक दीर्घ कथा आलेली आहे आणि नियम असा आहे की गुरुचरित्राचं पारायण करताना हे 3 अध्याय अर्धवट सोडायचे नाहीत. 30, 31 आणि 32 हे सलग घ्यायचे. तर त्याच संकेताला नियमाला अनुसरून आज आपण या 3 अध्यायामध्ये मिळून आलेली जी कथा आहे त्या कथेचं सद्गुरूच्या कृपेनं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. नामधारक सिद्धांना पुन्हा विचारतात की मग पुढे काय झालं, अजून काय झालं, अजून काय झालं. म्हणजे एक लक्षात घ्या, नामधारकाच्या चित्तामध्ये गुरुचरित्र ऐकण्याची तहान आहे. ते सिद्धांना शांत बसू देत नाहीत. मग ते भस्म महात्म्य सांगितल्यानंतर पुढे काय घडलं सांगा, अजून काय घडलं सांगा, अजून काय घडलं सांगा. आणि सिद्धांनासुद्धा त्याच्या जिज्ञासेमुळं आनंद वाटतो आणि ते सांगतात की गाणगापूरला आल्यानंतर गुरूंचा महिमा अपार वाढायला लागला. रोज नित्य नूतन काहीतरी अशा घटना घडायला लागल्या की ज्याच्यामुळं लक्षात यायला लागलं की हा साक्षात परमात्मा आहे. कोणाला पुत्र होत नसतील तर स्वामीच्या आशीर्वादानं त्यांना पुत्रप्राप्ती व्हायला लागली. कोणी आजारी असतील तर त्यांचे आजार दुरुस्त व्हायला लागले. ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सुवर्ण होतं, त्याप्रमाणे अनेकांच्या जीवनामध्ये आणि स्वामी नरसिंह सरस्वतीच्या कृपेनं आनंद व्हायला लागला. असं असताना श्री क्षेत्र माहूर नावाच्या गावी एक गोपीनाथ नावाचे अत्यंत धनाढ्य असे एक गृहस्थ होते. त्यांनाही एक अशीच अडचण होती की त्यांना पुत्र व्हायचा की मरायचा, पुत्र व्हायचा की मरायचा, दुःख वाटायचं. पण त्या दोघांनीही दत्तात्रयाची आराधना केली आणि दत्तात्रयाच्या कृपेनं त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांनी पुत्राचं नावही दत्तच ठेवलं. तो वाचलासुद्धा, तो मोठा झाला, त्याचा विवाह झाला. पण विवाह झाल्यानंतर त्याला क्षयाची बाधा झाली. आणि ज्या काळातला हा प्रसंग आहे त्या काळी औषधोपचाराच्या ज्या पद्धती होत्या त्या पद्धतीनुरूप तो गोपीनाथ श्रीमंत असल्यामुळं त्यांनी खूप वैद्य उपचार केले. परंतु दिवसोदिवस त्याची प्रकृती क्षीण होत गेली. विवाह झालेला होता, पत्नी अत्यंत सुशील धर्माचरणी होती, तिचं आपल्या पतीवर खूप प्रेम होतं. ती पतीची निरंतर सेवा करत होती. आपल्या पतीला आयुष्य लाभावं याच्यासाठी ती औषध पाणी तर करतच होती, पण त्याचबरोबर ईश्वर आराधनासुद्धा करायची. परंतु काहीही उपयोग झाला नाही. सगळे परिश्रम करून थकले. आता वैद्यांनीसुद्धा सांगितलं की आता आम्ही या मुलाला वाचवू शकत नाहीत. आता काय करावं. त्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा आघात झाला आणि हा मुलगा क्षीण होत आता आज मरतो की उद्या मरतो अशी वेळ आली. त्यावेळेस त्याच्या पत्नीनं आपल्या सासूसासऱ्यांना विनंती केली की प्रारब्धात जे असेल ते आहे, होईल, परंतु आपण एक प्रयत्न करून पाहू की एखाद्या सत्पुरुषाची जर अमृतदृष्टी माझ्या पतीवर पडली आणि एखाद्या साधूंची जर कृपा झाली तर त्या कृपेनं माझा पती वाचेल. मी असं ऐकलं आहे की श्री क्षेत्र गाणगापूर येथे एक फार मोठे तपस्वी महात्मा साक्षात दत्तप्रभूचा अवतारच आहेत. मला असं वाटतं आहे की पतीला घेऊन आपण गाणगापूरला जावं, तिथं स्वामींच्या समोर पतीला ठेवावं, प्रार्थना करावी. संतांच्या दृष्टीमध्ये अमृत असतं, संतांच्या वाणीमध्ये अमृत असतं. जर माझं भाग्य असेल, प्रारब्ध असेल तर माझ्या पतीला तिथं आरोग्य मिळेल आणि आम्ही आनंदानं परत पुन्हा आपल्या इथं येऊ. काहीतरी मला असं वाटत आहे की साधुसंतांच्या कृपेनं, त्यांच्या अमृतदृष्टीनं माझ्या पतीला आयुष्य मिळेल.
त्या गोपीनाथला, त्यांच्या मंडळींना ही गोष्ट पटली. डोली केली आणि डोलीमध्ये त्याला बसवलं आणि ती डोली घेऊन आणि ती जी त्याची पत्नी होती, ती पत्नी, पती आणि काही 4 माणसं सोबतीला दिले आणि ते गाणगापूरला निघाले. काही दिवसाचा पायी प्रवास जायला किती दिवस लागले असतील, मध्ये काय व्यवस्था झाली असेल, अव्यवस्था झाली असेल, त्या सगळ्याचा विचार करता करता आता गाणगापूर जवळ आलं. गाणगापूर जवळ आलं म्हणून डोली खाली अशी ठेवली त्यांना सांगण्यासाठी की आता आपण गाणगापूरच्या जवळ आलो, थोड्या वेळामध्ये आपण गाणगापूरमध्ये पोहोचू. आणि डोली उघडून जेव्हा पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की तो दत्त नावाचा जो पुत्र होता, त्या महिलेचा जो पती होता, तो मृत झाला. आणि मग त्यावेळेस मात्र तिनं खूप आक्रोश केला. सरस्वती गंगाधरांनी तिच्या आक्रोशाचं काव्यबद्ध वर्णन करताना फार हृदयस्पर्शी त्यावेळेसचं सरस्वती गंगाधरांचं काव्य आहे. माणसाच्या अंतःकरणातल्या वेदना, आपला पती मृत्यू पावला आहे, तो आपल्या मूळ गावापासून आपण खूप दूर आहोत, परदेशात आहोत, आणि अशा वेळेला त्या कोवळ्या मुलीच्या अंतःकरणाला काय यातना झाल्या असतील, त्या यातनाचं असं काळीज पिळवटवून टाकणारं वर्णन सरस्वती गंगाधरांनी केलेलं आहे. बरं, जिज्ञासू साधकांनी ते मुळातून अवश्य वाचावं. हे प्रभो, मी तुमची लेक म्हणून माहेरी यायला निघाले आणि माझ्यावर हा केवढा आघात झाला. आता मी याच्याशिवाय वाचू शकत नाही. श्री गुरुचरित्रामध्ये सती प्रथेचं समर्थन केलं नाही, परंतु तिनं जेव्हा पतीबरोबर आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस एक योगी म्हणजे नरसिंह सरस्वतीच वेगळ्या रूपानं तिथं आले आणि त्यांनी तिला सतीपणाचा आचार कसा असतो तेही समजावून सांगितलं आणि सती न जाता कसं आचरण करावं हेही समजावून सांगितलं. कथाचा पुढचा भाग पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हे त्यांनी समजावून सांगण्यासाठी समजावून सांगितलं, पण वस्तुतः एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर, मृत्यू झाला हे कळाल्यानंतर काय त्याच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनामध्ये कसा दुर्धर प्रसंग ओढवतो, त्या दुर्धर प्रसंगाचं वर्णन या अध्यायामध्ये इथं आलेलं आहे. ती मुलगी म्हणते मी सती जाणार आहे, तर तिथं स्वामी म्हणतात की पहा, इतक्या लांब तुम्ही आला आहात, ज्या साधू संताच्या भेटीला तुम्ही आला आहात त्यांची भेट तर घ्या, मग पाहू काय होतंय ते. म्हणजे त्यांनी तिला नाकारलं नाही, परंतु लीला अशी केली की त्या गोष्टीला थोडा वेळ जाऊ द्यावा, अशा पद्धतीनं त्यांनी त्या नरसिंह सरस्वतीचं तुम्ही भेट तर घेऊन या असं सुचवलं. ती ठीक आहे म्हणाली. नरसिंह सरस्वतीचं भेट घ्यायला गेल्या आणि तिथं नरसिंह सरस्वतींनीला दर्शन केल्यानंतर तिथंसुद्धा सरस्वती गंगाधरांचं काव्य फार कारुण्यानं ओथंबलेलं आहे की आता मी इथून जात आहे, तुमची कीर्ती घेऊन जात आहे. मला असं वाटत होतं की तुमच्या कृपादृष्टीनं माझ्या पतीला आयुष्य मिळेल, पण माझं प्रारब्ध खोटं. म्हणून अंतःकरणामध्ये आक्रोश करीत ती स्वामींच्या दर्शनाला जाते. स्वामींना पाहिल्यानंतर स्वामींना ती नमस्कार करते आणि नमस्कार केल्यानंतर स्वामी तिला म्हणतात, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अवतीभोवतीचे माणसं सांगतात की प्रभो, हिचा पती नुकताच मृत झालेला आहे आणि ही तर सती जाण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा स्थितीमध्ये आपण हा जो आशीर्वाद दिला आहे
हा आशीर्वाद तिला या जन्मी तर काही फलद्रूप होणं शक्य नाही, कदाचित आपण सामर्थ्य संपन्न आहात, हा आशीर्वाद पुढच्या जन्मासाठी समजावा का? तर त्यावेळेस स्वामींचं एक वचन मला फार आवडतं गुरुचरित्रामधलं, की म्हणले, नाही, माझ्या मुखातून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद निघाला आहे. आता माझ्या शब्दाची लाज तो महादेव राखील, तो सदाशिव राखील, तो श्री शंकर राखील. आणि उठले आणि चला म्हणले, कुठे प्रेत, मला पाहू द्या. प्रेत त्यांच्यासमोर आणलं. त्यांनी त्या प्रेतावर प्रोक्षण केलं आणि झोपेतून उठलेला मनुष्य जसा जागा व्हावा तसा तो युवक जागा झाला. सज्जन हो, कथेचा खूप विस्तार या 30, 31, 32 अध्यायामध्ये आहे. विधवापणाचा आचार कसा आचरणात आणावा याचाही उहापोह आहे. परंतु काळानुरूप आजच्या काळाला, आज ज्या काळामध्ये आपण वावरत आहोत त्या काळाच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण एवढंच समजून घ्यावं की जीवन जगत असताना माणसानं संयमानं जीवन जगावं, धीरानं जीवन जगावं, धीरोदात्तपणे आलेल्या संकटाला सामोरं जावं, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, आपलं जीवन दातृत्वानं संपन्न असावं, आपलं जीवन त्याग, निस्पृहवृत्ती, समर्पण या सद्गुणाने अलंकृत असावं, हा त्याच्यातून भाव घ्यावा. आणि या उपदेशाप्रमाणे त्या माऊलीला जसा सौभाग्याचा प्रसाद मिळाला, तिचे पती तिला पुन्हा मिळाले, याही संदर्भामध्ये हे आपण समजून घ्यावं की कधीकधी महात्मे अशक्य ते शक्य करून दाखवतात. आपल्या पूर्वपार इतिहासामध्ये, कथेमध्ये, साधुसंतांच्या जीवनामध्ये, साधुसंतांच्या चरित्रामध्ये आपल्याला अनाकलनीय असे वाटतील असे अनेक चमत्कार घडून गेलेले आपण ऐकतो. त्या चमत्काराकडे त्यांचं सामर्थ्य म्हणूनही पाहावं आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी जे मूल्य समाजासमोर ठेवले त्याचाही विचार करावा. अर्थात सद्गुरूवर अपार श्रद्धा असावी, साधुसंतावर भक्ती असावी, जे विश्वाच्या कल्याणासाठी, परोपकारासाठी जीवन जगतात त्यांच्याप्रती अंतःकरणामध्ये आदर असावा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कधीकधी ज्या संकटातून आपण बाहेर पडूच शकत नाहीत असं आपल्याला वाटतं, त्याही संकटातून आपण बाहेर पडू शकतो असा एक अत्यंत मूल्यवान सिद्धांत या 30, 31, 32 या 3 अध्यायाच्या या कथेमध्ये दिलेला आहे. त्या कथेतल्या सद्गुरूच्या सामर्थ्याला आणि त्या महिलेची, त्या पती, तो जो पती आहे त्याची जी धर्मपत्नी आहे तिच्या धर्मनिष्ठेला आपण प्रणाम करू आणि परमेश्वराला प्रार्थना करू की आयुष्यामध्ये जर संकट आलं तर आगतिक न होता विरक्त साधुपुरुषांच्या सहवासामध्ये येऊन आपण आपल्या जीवनाला कृतार्थ करून घेऊया. ही कृतार्थता या कथेतून आपण समजून घेऊ आणि प्रभूला प्रार्थना करू की आपण सदैव आमच्या पाठीशी राहा, त्यातच आमचं कल्याण आहे. अशी कल्याणाची कामना करून या कथेला, या भागाला इथं आपण विराम देऊ आणि पुढच्या भागामध्ये पुढची कथा कशी येते, कोणती येते ती आपण अवश्य पाहू. हरिओम तत्सत.